श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये उद्याच्या कार्तिकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना आपल्याला एक सुपारी अर्पण करायची आहे. ही सुपारी आपल्याला कशासाठी अर्पण करायची आहे, नंतर त्या सुपारीचं आपल्याला काय करायचे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, गणपती हे वैश्विक देवता आहेत. केवळ भारतातच नव्हे तर जगभरामध्ये गणपतीची मंदिरे, उपासक आढळून येतात. गणेश व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वोत्तम आणि अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला कोट्यवधी भाविक उपवास व्रताचरण करतात. असे असले तरी यासह उपासनाही सांगितली जाते. ही उपासना केल्यामुळे समस्या, अडचणी, संकटे दूर होऊ शकतात. गणपती बाप्पांचे शुभाशीर्वाद मिळू शकतात. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी अश्विन महिन्यातील संकष्टी चतुर्थी होती. तर आता गुरुवार 30 नोव्हेंबर रोजी कार्तिक महिन्यातील संकष्टी आहे. कार्तिक महिन्यातली ही संकष्टी गुरुवारी आलेली आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला बाप्पांना सुपारी अर्पण करायची आहे. तर ही सुपारी का अर्पण करायची, तर माणसाच्या जीवनामध्ये अनेक अडचणी, समस्या, विघ्न येत असतात. काही किरकोळ तर काही तीव्र स्वरूपाचे असतात. विघ्नहर्ता अशी गणपती बाप्पांची ओळख आहे. म्हणूनच बाप्पांसमोर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या समस्यांमध्ये सगळ्यात जास्त सतावणारी समस्या म्हणजे आर्थिक समस्या. जर तुमच्या घरामध्ये कष्ट करून, मेहनत करूनही पैसा येत नसेल किंवा आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, तर आपल्या कष्टासोबत, मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी, घरात आलेला पैसा टिकून राहावा, यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणपती बाप्पांसमोर आपल्याला ही सुपारी अर्पण करायची आहे. संकष्टी चतुर्थीचे व्रत हे इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते. मनोभावे हे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होते. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशांची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासूनच सुरू आहे. प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पांना भजत, पूजत असतात. गणेश व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च व सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फळ देतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे. देवपूजा झाल्यानंतर पूजेसमोर आपल्याला एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्या चौरंगावरती आपल्याला तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर एक ताम्हण घ्यायचं आहे. आपल्या देव्हाऱ्यातील बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे. या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक 11 वेळा तुम्ही पाण्याने, त्यानंतर 11 वेळा पंचामृताने आणि परत 11 वेळा पाण्याने अशा प्रकारे करू शकता. किंवा तुम्ही गळती लावून अथर्वशीर्षाचं पठण करून हे पाणी तीर्थस्वरूप तुमच्या मुलांना प्यायला देऊ शकता. त्यानंतर बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आपण जे तांदळाने काढलेलं स्वस्तिक आहे त्यावरती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. बाप्पांच्या मूर्तीची पंचोपचार पूजा करून घ्यावी, ज्यामध्ये आपल्याला बाप्पांच्या मूर्तीला गंध, अक्षत, फुलं, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करायचं. नैवेद्यामध्ये मोदक हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असतो. मोदकाचा नैवेद्य तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचा आहे. त्यानंतर बाप्पांच्या आवडीचं लाल रंगाचं जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. त्यानंतर हा सुपारीचा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला संकष्टीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करता येईल. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून, म्हणजे भर दुपारी हा उपाय करायचा नाही. बाप्पांची पंचोपचार पूजा झाल्यानंतर मग तुम्ही हा उपाय करू शकता. तर या उपायासाठी तुम्हाला जोड विड्याची पानं घ्यायची आहेत आणि एक पूजेसाठी वापरतो ती सुपारी तुम्हाला लागणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पूजेची सुपारी ही असतेच. फक्त ती सुपारी घेत असताना ती वापरलेली नसावी. म्हणजे याआधी तुम्ही एखाद्या पूजेसाठी ती सुपारी वापरलेली असेल तर तिचा वापर या उपायासाठी तुम्हाला करता येणार नाही. नवीन कोरी सुपारी तुम्हाला या उपायासाठी वापरायची आहे. जर घरामध्ये सुपाऱ्या नसतील तर देवांचं सामान जिथे मिळतं तिथून तुम्ही सुपाऱ्या आणायच्या आहेत. किंवा किराणा दुकानाच्या सामानामध्ये सुद्धा पूजेच्या सुपाऱ्या द्या म्हटलं तर ते देतात. त्या सुपाऱ्या तुम्हाला आणायच्या आहेत. सुपाऱ्या वाया जात नाहीत. एकदम आणून ठेवल्या तर प्रत्येक वेळी तुम्हाला पूजेसाठी ह्या सुपाऱ्या वापरता येतील. जिथे तुम्ही बाप्पांची पंचोपचार पूजा केलेली आहे तिथेच तुम्हाला विड्याची जोड पानं ठेवायची आहेत. देठ हे बाप्पांकडे असावं. आता त्यानंतर त्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावरती हळदी कुंकू व्हायचं. आपण जी सुपारी घेतलेली आहे ती सुपारी तिथे स्थापित करण्यापूर्वी एक ताम्हण घ्यायचं आहे. ताम्हणामध्ये ही सुपारी ठेवून या सुपारीवरती 11 वेळा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर ती सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्या विड्याच्या जोडपानावरती आपल्याला ती स्थापित करायची आहे. स्थापित केल्यानंतर सुपारीला आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं, त्यानंतर धूप दीप दाखवायचा आहे.
त्यानंतर सुपारीवरती आपल्याला काही सेवा करायची आहे. सुपारीसमोर आपल्याला 1 वेळा अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे आणि 3 वेळा आपल्याला गणपती बाप्पांच्या संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे. हे दोन्ही स्तोत्र श्री स्वामी समर्थ नित्यसेवा स्तोत्रमंत्र या पोथीमध्ये दिलेले आहेत. तिथून तुम्ही ते पठण करून ही सुपारी अभिमंत्रित करायची आहे. जर तुमच्याकडे नित्यसेवा स्तोत्रमंत्र ही पोथी नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती हे दोन्ही स्तोत्र लावून देऊ शकता किंवा तुम्ही गुगलवरती शोधलं तर हे दोन्ही स्तोत्र तुम्हाला मिळतील. तिथून तुम्ही ते पठण करू शकता. त्यानंतर बाप्पांसमोर तुम्हाला मनोमन तुमच्या इच्छित कार्यासाठी प्रार्थना करायची आहे. जसं की तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहू दे, जेही विघ्न आर्थिक संकटाच्या स्वरूपात तुमच्या घरावरती आलेलं आहे ते दूर व्हावं यासाठी बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे. दिवसभर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ती सुपारी तुम्हाला बाप्पांसमोरच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही देवपूजा करायला जाल त्यावेळेस तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे. लाल रंगाचं कापड नसेल, लाल रंगाचं ब्लाऊज पीस घेतलं तरी चालेल. त्याला थोडंसं कट करायचं आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे. या सुपारीसोबतच अजून 2 वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत. ती म्हणजे एक लवंग आणि एक वेलची तुम्हाला या सुपारीसोबत ठेवायची. लवंग आणि वेलची का तर ह्या दोन्ही वस्तू देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि आपल्या आर्थिक समस्या दूर व्हाव्यात यासाठी आपण हा उपाय करणार आहोत. त्यासाठी बाप्पांना अर्पण केलेल्या या सुपारीसोबत आपल्याला एक लवंग आणि वेलची ठेवायची आहे. पण ती लवंग आणि वेलची याआधी कोणत्याही उपायासाठी वापरलेली नसावी. नवीनच लवंग आणि वेलची तुम्हाला घ्यायची आहे. लवंग घेत असताना ती फुलवाली असावी आणि त्याचबरोबर वेलची देखील तुम्हाला नवीनच घ्यायची आहे. जुनी किडलेली वगैरे वेलची तुम्हाला या उपायासाठी वापरता येणार नाही. आता ह्या 3 वस्तू ठेवल्यानंतर त्या लाल रंगाच्या कपड्याने तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे. वरती तुम्ही धाग्याने गाठ बांधू शकता किंवा तुम्ही त्या कपड्यानेच तिची गाठ बांधून अशी पोटली तयार करू शकता. आता ही पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. तुम्ही जिथे व्यवसाय करताय, जिथे तुमचं कामाचं ठिकाण आहे, जिथे तुम्ही तुमच्या घरातला पैसा ठेवता तिथे ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता. तुमच्या मिस्टरांच्या पॉकेटमध्ये ही पोटली ठेवू शकता. अगदी छोटीशी पोटली आहे. मिस्टरांच्या पॉकेटमध्ये पुरेशी जागा असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकता, हरकत नाही. कार्तिक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांसमोर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरावर जेही आर्थिक संकट असेल ते दूर होण्यासाठी मदत होते. देवी लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहतो. ही तयार केलेली पोटली तुम्हाला वर्षभर तशीच ठेवायची आहे. प्रत्येक संकष्टीच्या दिवशी तुम्ही ती बाप्पांसमोर ठेवायची आहे. तिला धूप दीप वगैरे दाखवून घ्यायचं. बाप्पांसमोर ती वेळोवेळी अभिमंत्रित होत राहील आणि तिचा प्रभाव देखील वाढत राहील. आणि पुढच्या कार्तिकी संकष्टी चतुर्थीला मग तुम्हाला या 3ही वस्तू पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायच्या आहेत. कारण त्या वस्तू तोपर्यंत खराब होतील आणि त्यांचा प्रभाव देखील संपलेला असेल. कुठलाही उपाय करत असताना तो संपूर्ण श्रद्धेने विश्वासाने केला तर त्या उपायाचं तुम्हाला निश्चितपणे फळ हे मिळतंच. तर येणाऱ्या कार्तिकी संकष्टी चतुर्थीला गुरुवार असल्याने हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये आर्थिक चणचण असेल तर विघ्नहर्ता बाप्पा तुमचं आर्थिक संकट दूर करण्यासाठी तुम्हाला मदत करतील. तर चला, झालेली सेवा बाप्पांच्या आणि स्वामींच्या चरणी मी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.